आपण नॉर्मली बघतो की म्युच्युअल फंडामधली इन्व्हेस्टमेंट ही एक वेल जनरेशन करायची म्हणून आपण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा इन्व्हेस्टमेंट करत असतो. परंतु एक सिंपल रेशो बघा की मागच्या 5 ते 6 महिन्यामध्ये जवळपास 2.5-3 कोटीपेक्षा जास्त SIP बंद झालेत. ही सगळीच लोक मार्केटमध्ये लॉंग टर्मचा पैसा बनवायसाठी आले होते. सिंपल फंडा काय की लोकांना पैसा जनरेट करायचा आहे, प्लॅनिंग सगळे करायचे, पण मार्केटचा फॉल आला नंतर ऍक्च्युअली आपली कॅपॅसिटी कळते की आपण खरंच लॉंग टर्मसाठी बनलोय का शॉर्ट टर्मसाठी बनलोय. लक्षात ठेवा, जे ही लोक ऍक्च्युअली पैसा बनवतात ना, म्युच्युअल फंड असेल, इक्विटी असेल, म्हणजे आपण जे काय डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो ती, तर इथे सगळा गेम हा तुमच्या वेटिंगचा आहे, सगळ्या तुमच्या पेशन्स आहे. ऍटलिस्ट 7 वर्ष मिनिमम तुम्हाला उभं राहायचं आहे याच्यामध्ये. 5 ते 7 वर्षाच्या पुढे तुम्ही जितके जास्त राहताल तेवढं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुमच्या सोबत काम करेल, चांगलं काम करेल, इफेक्ट दिसेल त्याच्यामध्ये आणि पैसा ऍक्च्युअली बनेल. नॉर्मली आपण थोडी इन्व्हेस्टमेंट करतो आणि बाहेर पडतो, म्हणजे तुम्ही नॉर्मली ह्या सिस्टीमला टेस्ट करताय. त्यामुळे एक सिंपल गणित लक्षात ठेवा, लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टेड करत राहावा, थांबू नका. कारण हे फॉल्स असतात ना, हे ॲव्हरेजिंग साठी कामाला येतात. आपण म्हणतो अरे फॉल आलं, असं झालं, त्याचं व्हॅल्युएशन कमी झालं, ते नोशनल लॉस आहे, तो दिसेल, पण काही भिण्याची गरज नाही त्याच्यामध्ये. आपण त्याच्यामध्ये ॲव्हरेजिंग करत राहिलं तर जेव्हा ही रॅली येते ना, तेव्हा ऍक्च्युअली त्याच्या कितीतरी पट वर गेलेलं असतं. आणि म्हणूनच वॉरेन बफेट श्रीमंत आहेत. आणि ते त्यांच्यासारखं आपल्याला पण काहीतरी करायचं असेल तर स्टे इन्व्हेस्टेड आणि विदाउट पॅनिक लॉंग टर्मचा विचार करून हे तुम्हाला करत राहायचं याच्यामध्ये.